शुक्रवारपासून बहिणींच्या खात्यामध्ये पैसा जमा आता होत आहेत। 2 कोटीहून अधिक बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत। राज्यातील लाडक्या बहिणींना सरकारकडून ओवाळणी दिली जाते। एकत्रित हप्ता आहे 3000 इतक्या सन्मान निधीचा। हा आज आपण महिलांच्या थेट खात्यामध्ये वितरित करत आहोत। साधारणपणे 2,52,00,000 इतक्या महिलांना आपण हा लाभ आज आम्ही CDBTच्या माध्यमातून आम्ही वितरित करत आहोत। अखेर सर्व लाडक्या बहिणींची भाऊबीज ओवाळणीची प्रतीक्षा संपलेली आहे, कारण आज 24 ऑक्टोबर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजल्यापासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये भाऊबीज ओवाळणी वाटप करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना तुमच्या खात्यामध्ये भाऊबीजच्या निमित्तानं गुरुवारी पैसे येणार होते, परंतु लाडक्या बहिणींना गुरुवारी काही तांत्रिक अडचणी असल्यामुळे तुमच्या खात्यामध्ये पैसे आलेले नव्हते। त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून आताच 5 मिनिटांपूर्वी डीबीटीचं बटन दाबून सर्व बहिणींच्या खात्यामध्ये भाऊबीज ओवाळणी एकत्रितपणे 3000 रुपयाप्रमाणे वाटप करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना आज 24 ऑक्टोबर आजचा वार शुक्रवार आहे। आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून बहिणींच्या खात्यामध्ये भाऊबीज ओवाळणी 3000 रुपयाप्रमाणे जमायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। अशाच पद्धतीने उद्या शनिवार आहे, उद्या 25 ऑक्टोबर आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना 24 ऑक्टोबर आणि 25 ऑक्टोबर या 2 दिवसांमध्ये सर्व बहिणींच्या खात्यामध्ये भाऊबीज ओवाळणी एकत्रितपणे 3000 रुपये सुद्धा वाटप होत आहे। तर बघा लाडक्या बहिणींना आज शुक्रवार 24 ऑक्टोबर आज सकाळपासून पैसे येतील असं वाटलं होतं, परंतु सकाळपासून बँकेमध्ये काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे सकाळपासून ओवाळणीचे पैसे आलेले नव्हते। त्यामुळे लाडक्या बहिणी एकनाथ शिंदे साहेबांवरती नाराज झालेल्या होत्या, परंतु आज एकनाथ शिंदे साहेबांनी सर्व लाडक्या बहिणींची माफी मागितलेली आहे। बघा एकनाथ शिंदे साहेब म्हटलेले आहेत की माफ करा लाडक्या बहिणींना, ओवाळणीचे पैसे तुमच्या खात्यामध्ये वाटप करायला उशीर झालेला होता, परंतु आता यापुढे उशीर होणार नाही, कारण आज या ठिकाणी 24 ऑक्टोबर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत या 6 तासांमध्ये या 16 जिल्ह्यामधील बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होत आहे। त्यासोबत लाडक्या बहिणींना उद्या शनिवार आहे, तर उद्या या ठिकाणी सर्व जिल्ह्यामधील सर्वच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होणार आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणींना महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत, या 36 जिल्ह्यामधील सरासरी 2,26,00,000पेक्षा जास्त लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये भाऊबीज ओवाळणी 3000 रुपयाप्रमाणे वाटप सुद्धा होतच आहे। त्यामुळे जर तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असेल, तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, तर तुम्हाला सुद्धा भाऊबीजच्या निमित्तानं 3000 रुपयांची ओवाळणी विस्तांतर सुद्धा होणार आहे। तुम्हाला काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही। तशा संबंधित आताच महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी भाऊबीज ओवाळणी 2 हप्त्यांचे 3000 रुपये वाटप करायला सुरुवात केलेली आहे। थेट उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब काय म्हणतायत लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। लाडक्या बहिणींना खास करून आज भाऊबीजेच्या शुभेच्छा देतो। आता त्याचं इथं आपण क्लिक करणार, या सगळ्यांच्या खात्यात पैसे जाणार। आता बघा लाडके बहिणींनो, एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व लाडके बहिणींचे यंदाची दिवाळी जरी गोड झाली नसली तरी पण लाडके बहिणींनो तुमची भाऊबीज झाल्यानंतर गोड व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। कारण लाडके बहिणींनो 23 ऑक्टोबर गुरुवारी या ठिकाणी भाऊबीजचा सण होता। भाऊबीजच्या दिवशी भरपूर लाडके बहिणी भाऊबीज येईल अशा पद्धतीने भाऊबीज ओवाळणी येईल अशा पद्धतीने वाट सुद्धा पाहत होत्या, परंतु लाडक्या बहिणींनो 23 ऑक्टोबर गुरुवार रोजी ओवाळणीचे पैसे आले नव्हते। त्यानंतर लाडक्या बहिणींनो आज 24 ऑक्टोबर शुक्रवारी सकाळपासून पैसे येतील अशा पद्धतीने बातम्या फिरत होत्या, परंतु सकाळपासून हे पैसे वाटप झालेले नव्हते। परंतु लाडक्या बहिणींनो आता या ठिकाणी आज शुक्रवार संध्याकाळी 6 वाजल्यापासून पैसे जमायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले आहे। लाडक्या बहिणींच्या मनामध्ये या ठिकाणी आनंदाचे वातावरण सुद्धा निर्माण झालेले आहे। बघा लाडक्या बहिणींनो एकंदरीत आज 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये भाऊबीज ओवाळणी वाटप होत आहे। उद्या शनिवार आहे, तर उद्या शनिवार निमित्त कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये ओवाळणीचे पैसे वाटप होतील त्याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी सांगत आहे। त्यामुळे लाडके बहिणींनो हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा, जेणेकरून या ठिकाणी तुमची भाऊबीज ओवाळणी प्रतीक्षा संपून जाईल, तुमच्या खात्यामध्ये ओवाळणीचे पैसे वाटप सुद्धा होऊन जाणार आहे। परंतु लाडके बहिणींनो तुम्हाला फक्त भाऊबीज ओवाळणी वाटप होत नाही, त्यासोबत तुमच्या खात्यामध्ये ऑक्टोबर नोव्हेंबर हप्त्याचे 2 हप्त्यांचे 3000 रुपये
वाटप होत आहेत. त्यासोबत मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे पैसे वाटप व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे. बघा लाडक्या बहिणींनो, खऱ्या अर्थाने राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींचे ऑक्टोबर नोव्हेंबर हप्त्याची प्रतीक्षा संपत आहे. त्यासोबत ओवाळणीची प्रतीक्षा सुद्धा संपत आहे. बहिणींच्या खात्यामध्ये निधी वाटपाला सुरुवात सुद्धा होतच आहे. बघा लाडक्या बहिणींनो, यापुढे तुम्हाला काळजी करायची गरज नाही. तुमच्या खात्यामध्ये प्रत्यक्षामध्ये 2 हप्त्यांचे पैसे वाटप सुद्धा होतच आहे. बघा लाडक्या बहिणींनो, सर्वात अगोदर बघून घेऊयात आज शुक्रवार या ठिकाणी आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे. उद्या शनिवार आहे, तर उद्या शनिवारच्या निमित्तानं कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये निधीचे वाटप होणार आहे त्याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी सांगत आहे. त्यामुळे लाडकी बहिणींनो, जर तुम्ही खरोखर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर तुम्ही हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. अन्यथा ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील आणि त्या लाडक्या बहिणी हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहणार नाही, त्यांच्या खात्यामध्ये पैसे वाटप होणार नाहीत. बघा लाडक्या बहिणींनो, भरपूर दिवसांपासून ऑक्टोबर महिन्याचा हप्ता, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी येईल, दिवाळीच बोनस कधी येईल, 22 चवाळणी कधीपासून वाटप होईल, अशा पद्धतीने प्रश्न विचारण्यात येत होते. परंतु आता खऱ्या अर्थाने प्रतीक्षा संपलेली आहे. कारण लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये दिवाळीच्या अगोदर सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता 1500 रुपयाप्रमाणे वितरित करण्यात आलेला आहे. आता तुम्हाला ऑक्टोबर नोव्हेंबर हप्त्याची चिंता लागलेली होती, 22ची चिंता लागलेली होती, तर तुमची आज 22 चवाळणी 3000 रुपये या ठिकाणी जमायला सुरुवात झालेली आहे. म्हणजेच 22च्या वाळणीची प्रतीक्षा संपत आहे. बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे. तर एकंदरीत या ठिकाणी आपण बघून घेऊयात की आज शुक्रवार 24 ऑक्टोबर तर आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे. उद्या शनिवार आहे, उद्या 25 ऑक्टोबर रोजी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये 22 चवाळणी वाटप होईल तर त्याचे संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी सांगत आहे. त्यामुळे लाडकी बहिणींनो, हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. तुमचे सुद्धा ऑक्टोबर नोव्हेंबर हप्त्याचे 22ची प्रतीक्षा संपून जाईल. तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचा SMS सुद्धा येऊन जाणार आहे. परंतु ज्या लाडक्या बहिणी लाडक्या बहीण योजनेच्या नियमांमध्ये बसत नसतील, पात्रतांमध्ये बसत नसतील, तर अशा बहिणींच्या खात्यामध्ये 22च्या निमित्तानं ओवाळणीचे पैसे वाटप होणार नाही. त्या लाडक्या बहिणीने बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. बघा लाडक्या बहिणीनं, आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तर यांच्या माध्यमातून हा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे आज सकाळपासून लाडक्या बहिणींमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण सुद्धा निर्माण झालेले आहे. बघा लाडक्या बहिणीनं, आज शुक्रवारी सकाळपासूनच पैसे वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले होते. परंतु लाडक्या बहिणीनं सकाळपासून तांत्रिक अडचणी असल्यामुळे सकाळपासून पैसे आलेले नव्हते. परंतु आता या ठिकाणी संध्याकाळपासून पैसे जमायला सुरुवात झालेली आहे. त्याचप्रमाणे लाडक्या बहिणीनं, उद्या शनिवार आहे, उद्या 25 ऑक्टोबर आहे, तर उद्या सुद्धा पैसे वाटप होतील. खऱ्या अर्थाने तुमची ऑक्टोबर नोव्हेंबर हप्त्याचे 22च्या वाळणीची प्रतीक्षा संपून जाणार आहे. तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचा SMS सुद्धा येऊन जाणार आहे. तर बघा लाडक्या बहिणीनं, या ठिकाणी निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे. तर सर्वात अगोदर कोणत्या जिल्ह्यापासून सुरुवात करण्यात आलेली आहे, म्हणजे लाडक्या बहिणीनं या ठिकाणी संध्याकाळी 6 वाजल्यापासून पैसे वाटप होतील अशा बातम्या फिरत होत्या. परंतु आता प्रत्यक्षामध्ये पैसे जमायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले आहे. तर बघा लाडक्या बहिणीनं, या ठिकाणी आज शुक्रवार संध्याकाळी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये 22ची ओवाळणी वाटप होत आहे. उद्या शनिवार आहे, तर उद्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये ओवाळणीचे पैसे वाटप होणार आहेत तर याची संपूर्ण सविस्तर यादी या ठिकाणी वाचून दाखवत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणीनं, ही यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान सुद्धा होणार आहे. आता बघा लाडक्या बहिणीनं, या ठिकाणी आपण सर्वात अगोदर जे नियम लावलेले आहेत तर ते नियम बघून घेऊया, जेणेकरून तुमच्या मनामधील सर्व शंका दूर होऊन जातील. कारण राज्य सरकारकडून काही महत्त्वाचे नियम या 22च्या वाळणीसाठी लावलेले आहेत. बघा लाडक्या बहिणीनं, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तर यांच्या माध्यमातून या ठिकाणी ऑक्टोबर नोव्हेंबर हप्त्यासाठी, त्यासोबतच 22च्या वाळणीच्या पैशांसाठी राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून महत्त्वाचे नियम लावलेले आहेत. तर याच्यामध्ये जो पहिला नियम लावलेला आहे तर तो पहिला नियम म्हणजे बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता आलेला असायला पाहिजे, तरच त्या लाडक्या बहिणींना 22ची वाळणी ऑक्टोबर नोव्हेंबर हप्त्याचे पैसे वाटप होत आहे. बघा लाडक्या बहिणींना, एकंदरीत 4 नियम लावलेले आहेत. 4 नियमांमध्ये तुम्ही सुद्धा काटेकोर पद्धतीने बसत आहात का? जर तुम्ही बसत असाल तर पैसे वाटप होतील. परंतु जर तुम्ही नियमांमध्येच बसत नसाल तर तुम्ही बँकेच्या मेसेजची आणि मोबाईलच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. आता बघा लाडक्या बहिणींना, उर्वरित नियम सुद्धा सांगत आहे. परंतु लाडक्या बहिणींना, त्याच्या अगोदर एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकर मॅडम तर यांच्या माध्यमातून KYC विषयी महत्त्वाचे अपडेट देण्यात
देण्यात आलेला आहे, कारण लाडक्या बहिणींना राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्या लाडक्या बहिणी केवायसी करतील त्यांना 1 जानेवारी 2026 पासून लाडक्या बहीण योजनेचा हप्ता सुरू राहणार आहे। परंतु ज्या लाडक्या बहिणी केवायसी करणार नाहीत, केवायसी कडे दुर्लक्ष करतील तर त्यांच्या खात्यामध्ये पैसे वाटप होणार नाही, त्यांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। बघा लाडक्या बहिणींना एकंदरीत आपण या ठिकाणी बघून घेऊयात की केवायसीची अट रद्द करून कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप करायला सुरुवात केलेली आहे त्याची माहिती सुद्धा सांगत आहे। आता बघा लाडक्या बहिणींना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून केवायसीची अट लावलेली होती, परंतु लाडक्या बहिणींना आता ही केवायसीची अट थांबवण्यात आलेली आहे। केवायसीच्या अटीला या ठिकाणी स्थगिती सुद्धा देण्यात आलेली आहे, म्हणजेच केवायसीची अट न लावता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये भावी चव्हाणी वाटप होत आहे। लाडक्या बहिणींची ऑक्टोबर नोव्हेंबर हप्त्याची प्रतीक्षा संपत आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो सर्वात अगोदर बघून घेऊयात कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये, कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी भावी चव्हाणी आज शुक्रवार, उद्या शनिवार वाटप होणार आहे। या 2 दिवसांमध्ये कोणकोणत्या बहिणींना पैसे मिळणार आहेत आणि लाडक्या बहिणींना राज्याचे उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांनी ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे त्याची माहिती सुद्धा बघून घेऊयात, कारण लाडक्या बहिणींना आता आज 24 ऑक्टोबर आहे, उद्या 25 ऑक्टोबर आहे। बघा म्हणजेच जर विचार करायला गेला तर ऑक्टोबर महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू झालेला आहे। बघा लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याचा हप्ता हा त्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये वाटप होत असतो, त्याचप्रमाणे लाडक्या बहिणींना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता सुद्धा आता या शेवटच्या आठवड्यामध्ये वाटप होणार होता आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता 1 तारखेपासून वाटप केला जाणार होता, परंतु आता सरकारने निर्णय घेतला की लाडक्या बहिणींना दिवाळीला पैसे दिलेले नव्हते, त्यामुळे लाडक्या बहिणी नाराज होत्या, तरी नाराजी दूर करण्यासाठी ऑक्टोबर महिन्याचा चालू महिन्याचा हप्ता आणि पुढच्या महिन्याचा 1 तारखेला हप्ता वाटप करायचा आहे, तर तो अगोदर वाटप करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींना दोन्ही हप्त्यांचे पैसे वाटप होत आहेत, परंतु लाडक्या बहिणींना एक गोष्ट लक्षात घ्या की आज 24 ऑक्टोबर आहे, उद्या 25 ऑक्टोबर आहे, तर या 2 दिवसांमध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप करणं शक्य होत नसतं, कारण हे पैसे अगोदरच्या सारखं वाटप होत नाही। अगोदर काय व्हायचं की तुमचा बँक खात्याचा 12 अंकी 13 अंकी काय नंबर असेल तो नंबर घेतला जायचा, त्यानंतर IFSC कोड घेतला जायचा, म्हणजेच अगोदर डायरेक्ट तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे पाठवले जायचे, परंतु लाडक्या बहिणींनो आता तशी प्रोसेस राहिलेली नाही, तरी आता डीबीटीची प्रोसेस आलेली आहे, म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर तुमच्या आधार कार्डच्या माध्यमातून खाटाघाट तुमच्या बँकेमध्ये पैसे ट्रान्सफर होत असतात। त्यामुळे लाडक्या बहिणींना हे जे डीबीटीची प्रोसेस आणलेली आहे तर या डीबीटीच्या प्रोसेसच्या माध्यमातून तुम्हाला पैसे वाटप होत आहे, त्यामुळे या ठिकाणी डीबीटीच्या माध्यमातून पैसे जमायला थोडाफार उशीर लागत असतो, परंतु पैसे 100 आणि 101% जमा सुद्धा होतच असतात। आता बघा लाडक्या बहिणींनो आज शुक्रवार 24 ऑक्टोबर रोजी डीबीटीच्या माध्यमातून कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे, उद्या 25 ऑक्टोबर आहे, तर उद्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये डीबीटीच्या माध्यमातून पैसे जमा होतील तर याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी सांगत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमची ऑक्टोबर नोव्हेंबर हप्त्याची प्रतीक्षा संपून जाईल आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचा SMS तुम्हाला सुद्धा येऊन जाणार आहे। बघा लाडक्या बहिणींना तुम्ही सुद्धा भरपूर दिवसांपासून वाट पाहत होतात, आता वाट का पाहत होतात तर तुम्हाला सुद्धा माहिती असेल की या सरकारने मागच्या दिवाळीच्या 22 ला सुद्धा 3000 रुपयांची ओवाळणी दिलेली होती, त्यामुळे तुमच्या सुद्धा मनामध्ये एक प्रश्न बसलेला होता की या वर्षी सुद्धा आपल्याला भाऊबीज ओवाळणी मिळणार, परंतु या ठिकाणी काल 23 ऑक्टोबर होता, कालचा वार गुरुवार, तर काल भाऊबीज झाली, परंतु काल पैसे आलेले नव्हते, त्यामुळे लाडक्या बहिणी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये रागावले होत्या, परंतु लाडक्या बहिणींना आता राग तुमचा शांत झालेला आहे, कारण पैसे जमायला सुरुवात झालेली आहे। तुमच्या लाडक्या भावाने एकनाथ शिंदे साहेबांनी डीबीटीचं बटन दाबलेलं आहे, परंतु लाडक्या बहिणींना तुमच्या लाडक्या भावाने आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा करण्यासाठी डीबीटीचं बटन आज दाबलेलं आहे, उद्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा करण्यासाठी उद्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये डीबीटीचं बटन दाबण्यात येणार आहे त्याचीच यादी जाहीर झालेली आहे, तीच यादी सांगत आहे। परंतु लाडक्या बहिणींना जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन आला असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात, त्यासोबत लाडक्या बहिणींच्या केवायसी असतील, विविध योजनांची माहिती असेल, शिलाई मशीन असेल, अशा योजनांची माहिती तुम्हाला एका चॅनलवरती आणि अगदी गावरान भाषेमध्ये पाहायला मिळत राहील। बघा आपला महत्त्वाचा मुद्दा आहे की सरकार या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये भाऊबीज ओवाळणी 3000 रुपये वाटप करत आहे, परंतु ही ओवाळणी कोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणत्या बँकेमध्ये, कोणत्या बहिणींना वाटप करत आहे, कारण सरकारला सुद्धा माहिती आहे की सर्व सरकारी योजनांमध्ये थोडाफार ना थोडाफार घोटाळा होतच असतो, त्याचप्रमाणे या लाडकी बहीण योजनेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे झालेले आहेत, त्यामुळे सरकारच्या माध्यमातून काही महत्त्वाचे नियम, काही महत्त्वाच्या पात्रता, काही अटी सुद्धा
लावलेले आहेत. तर बघा लाडकी बहिणींनो, आपण या ठिकाणी नियम, अटी आणि पात्रता बघणार आहोत. परंतु लाडकी बहिणींनो, त्या अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या. बघा ती गोष्ट म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादांनी दिलेल्या माहितीनुसार आम्ही राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय करणार नाही. आणि एक गोष्ट तुम्ही आज लिहून ठेवायची आहे, तर ती गोष्ट म्हणजे लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, बंद होणार नाही, बंद होणार नाही. अशा पद्धतीची माहिती एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादांनी दिलेली आहे. बघा लाडक्या बहिणींनो, यूट्यूब असेल, फेसबुक असेल, न्यूजपेपर असतील, TV असतील, न्यूज चॅनल असतील, तर त्याच्यावरती बातमी दाखवली होती की सरकारच्या तिजोरीवरती मोठ्या प्रमाणामध्ये भार आलेला आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजना बंद होईल. परंतु लाडकी बहिणींना अजितदादांनी शब्द दिलेला आहे आणि अजितदादांचा शब्द 100% पक्का असतो. दादांचा वादा 100% खरा असतो. त्यामुळे तुम्ही दादांवरती सुद्धा विश्वास ठेवू शकता. बघा लाडक्या बहिणींनो, आता हे झालं काही महत्त्वाच्या गोष्टी. आता आपण आपल्या मेन मुद्द्याकडे वळूया. तर बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी काल 22 झाली, तर या 22च्या निमित्तानं पैसे जमा होतील अशा पद्धतीची माहिती एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेली होती. परंतु काल गुरुवारी 23 ऑक्टोबर रोजी पैसे आलेले नव्हते. बघा लाडक्या बहिणींनो, काल पैसे आलेले नव्हते. त्यामुळे आज शुक्रवार संध्याकाळी 6 वाजल्यापासून बटन दाबल्यामुळे पैसे जमायला सुरुवात झालेली आहे. आज संध्याकाळी शुक्रवारी हे पैसे जमवत आहे. उद्या शनिवार आहे, उद्या पैसे वाटप होतील. परवा दिवशी रविवार आहे. बघा रविवारी सुद्धा काही जिल्ह्यांमध्ये सोमवार, मंगळवार, बुधवार अशाच पद्धतीने 31 ऑक्टोबर पर्यंत राज्यातील 36 जिल्ह्यामधील 2,26,00,000पेक्षा जास्त बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी ऑक्टोबर महिन्याचा हप्ता 1500 रुपयाप्रमाणे वाटप होईल. आणि लाडक्या बहिणींना सरकारने दिलेल्या माहितीनुसार नोव्हेंबर महिन्याचा हप्ता सुद्धा लवकरच तुमच्या खात्यामध्ये वाटप केला जाईल. बघा सप्टेंबर महिन्याचा हप्ता वाटप झालेला आहे. आता ऑक्टोबर महिन्याचा हप्ता तुम्हाला याच महिन्यामध्ये मिळत आहे. म्हणजे टोटल मिळून झाले 3,000 रुपयांची ओवाळणी. परंतु ज्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला नव्हता त्या बहिणींच्या खात्यामध्ये आज ऑक्टोबर महिन्याचा हप्ता, सप्टेंबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे 3,000 रुपये म्हणजे तुमची भाऊबीज ओवाळणी 3,000 रुपये वाटप होत आहे सर्व जिल्ह्यांमध्ये. 31 ऑक्टोबरच्या अगोदर पैसे येतील. सर्व लाडक्या बहिणीने आधार कार्ड बँकेला लिंक करा. महत्त्वाची कामे केलेली नसतील तर महत्त्वाची कामे करून ठेवा, जेणेकरून पैसे सोडल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्यासाठी अडचण येणार नाही.